आज आपण आपल्या किचनमध्ये एक अशी खास रानभाजी, जी अगदी औषधी भाजी आहे आणि वर्षातून एकदा तरी खावी अशी ही आपण करटुलं किंवा त्याला काटलं म्हणतात. आणि ही भाजी खूप अगदी आरोग्यदायी अशी भाजी आहे. तर ती भाजी आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत. ह्या सीझनलाच ही भाजी मिळते आणि एकदा तरी पावसात खावी म्हणून आपण ही करटुलं आणलेली आहे. करटुलं किंवा काटलं म्हणतात त्याला. आणि त्याची भाजी आता मी करणार आहे. त्याच्यात मी डाळ वापरणार आहे. इतर साहित्य मग तुम्हाला दाखवते. आधी आपण काय करायचं आहे तर ही काटलं छानपैकी चिरून घेणार आहोत. जून असली तर बिया काढून टाकायच्या, जून नसतील तर अशाच घ्यायच्या. जून असल्या तर फक्त बिया काढून टाकायच्या. हे बघा, ह्या एकदम कोवळ्या बिया आहेत, त्याच्यामुळे आपण अशाच घेणार आहोत. ही फार मिळत नाहीत, खूप म्हणजे अगदी शोधूनच रानात काढावी लागतात अशी ही काटलं आहेत. हे बघा, आता ह्याच्यात बिया आहेत, ह्या आपण काढून टाकायच्या चमच्यानं. बिया असतील त्या काढायच्या. साफ करून बिया काढून चिरून घेतलेली आहेत. तर आपण तेल फोडणीला टाकणार आहोत. चमचाभर तेल घातलंय. या काटलांचं भरीत सुद्धा चांगलं होतं. उकडून त्याचं दही घालून भरीत होतं, तेही छान लागतं. कोणीकडून वर्षातून एकदा तरी किंवा अशीच भातात उकडत टाकली आणि अशीच खाल्ली, कोणाला आवडत असेल तरीही चालतं. कोणीकडून ही पोटात वर्षातून एकदा तरी जावी. आरोग्यदायी भाजी आहे आणि रानभाजी आहे, आत्ता या सीझनलाच मिळते. मोहरी टाकते, दाणे टाकते. अगदी 2 दाणे टाकलेत. त्यावर जिरं टाकते. यामध्ये तुरडाळ घातली तरी पण चालते. तुरडाळ थोडी वाफवून घेऊन घातली तरीही चालते किंवा चणा डाळही चालते. मी आता चणा डाळ घेतली आहे. आता आम्ही हिंग घालणार आहे. कांदा नसल्यामुळे त्याला हिंगाचा वास व्यवस्थित पाहिजे. आता आपण हळद टाकणार आहोत आणि त्यावर हे करटुलं टाकणार आहोत. हे पण भाजी जरा परतून घेऊया. चणा डाळ ही मी वाफवून घेतली. बघा, अशी शिजवून घेतलेली आहे. कारण हे शिजायला वेळ लागत नाही. करटुलं ही शिजायला वेळ लागतो म्हणून मी ती वाफवून घेतली. आता ही मी चणा डाळसुद्धा वाफवलेली त्यावर घालणार आहे. आता ही परतून वर पाणी ठेवून मी भाजी शिजवून घेणार आहे. त्याच्यावर मी पाणी ठेवणार आहे झाकणावर, म्हणजे मंद आचेवरची भाजी आपली वाफेवर शिजेल. पण परतून घेतली आहे चांगली आणि वर मी झाकणात आता पाणी ठेवून शिजवून घेणार आहे. म्हणजे ती वाफेवर व्यवस्थित शिजते आणि त्याची चव चांगली राहते. परतून घेते. परत त्याच्यावर झाकणावर पाणी ठेवून आपण अशी मंद आचेवर शिजवून घेणार, म्हणजे छान होते भाजी. आणि तिखट मीठ नंतर घालणार आहे थोडी शिजल्यावर. भाजी बऱ्यापैकी मऊ झालेली आहे. तर त्यावर आपण तिखट मीठ घालणार आहोत. लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, एवढंच साहित्य घालणार आहे. आणखीन काही त्याच्यात साहित्य घालायचं नाही आहे. अजून एक वाफ काढली की आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल. छान झाली आहे. बघा, करटुलाची भाजी. वर झाकण ठेवून शिजवली की ती व्यवस्थित शिजते, पण फुकट जात नाही काही. हे छान शिजते.
वाफेबरोबर त्यातलं पोषण मूल्य जात नाही राहतं. अशी ही आपली करटुलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता वरून खोबरं घातलं की आपली भाजी तयार. किंवा काटलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर ह्याचा मी व्हिडिओ कसा केला, काटली कशी कापली, काय काय त्याच्यात घातलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. कशी शिजवली, वर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून कशी शिजवली हेही तुम्ही बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.